कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या 1,40,00,000 शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आता समोर आली। कर्जमाफीचा GR शासनाने अखेर आता काढून टाकलाय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, आंदोलनानंतर, बच्चू कडू साहेब वगैरे यांनी आंदोलन केल्यानंतर, भावनिक वादळानंतर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अधिकृत GR या ठिकाणी काढण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने 1,40,00,000 शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण GR या ठिकाणी काढण्यात आलाय। शासन निर्णय काढण्यात आलाय आणि या GR मुळे अक्षरशः कोट्यावधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे की या कर्जमाफीच्या GR मध्ये नेमक्या कोणकोणत्या मोठ्या 3 आनंदाच्या बातम्या सरकारच्या माध्यमातून आलेत। हिवाळी अधिवेशनामध्ये 3 मोठ्या घोषणा कर्जमाफीबद्दल कोणकोणत्या करण्यात आलेत, ज्या तुम्हाला लवकरात लवकर माहीत असणं आवश्यक आहे। पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही कर्जमाफी नेमकं सरकारने कोणासाठी करायचं ठरवलंय? नियमित कर्ज भरणारे, तसेच थकीत कर्ज असलेले आणि पुनर्गठन केलेले कोण या लाभापासून आता वगळले जाणार आहेत? आणि सरकारने पुनर्गठन करायला का सांगितलंय? या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील 1 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। GR मधील अधिकृत माहितीसह तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, कोणाला कर्जमाफीचा जास्ती फायदा होणार आणि सरकारच्या माध्यमातून जास्त कर्जमाफ तुमचं व्हायचं असेल तर एक सोपी टिप देखील या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे 1 सेकंड स्किप करू नका, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। महाराष्ट्र राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही केवळ दिलासादायक नाही तर अत्यंत निर्णायक अशी अपडेट सरकारच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने, तुम्हाला आठवत असेल, या ठिकाणी मागच्या महिन्याच्या 26 नोव्हेंबरला एक महत्त्वाचा GR शासन निर्णय काढला होता। त्यामध्ये आता अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत शासनाकडून त्या ठिकाणी आता देण्याचा निर्णय होता। त्याचबरोबर एक मोठी बाब म्हणजे शासनाने त्याचबरोबर हा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता की GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज आहे, मग ते पीक कर्ज चालू असो किंवा थकीत असो, अर्थात पुनर्गठित असो, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा दिलासा आहे। आता या GR मधील सर्वात मोठा तात्काळ दिलासा त्या ठिकाणी दिलाय, ती म्हणजे खरीप 2025 पर्यंत। म्हणजेच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून GR मध्ये स्पष्टपणे नमूद आता केलेलं आहे की तुमचे पीक कर्ज वसूल अजिबात केलं जाणार नाही। याचा अर्थ कुठलीही बँक प्रतिनिधी किंवा माणूस तुमच्याकडे आता बँकेचे कर्मचारी, मॅनेजर अजिबात कर्जाच्या मागणीसाठी तुम्हाला अजिबात इथून पुढे येणार नाही। हा पहिला शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय। अजून 3 शासन निर्णय आहेत। यामधील तुम्हाला समजणार आहे की तुमचे कर्ज किती आता लाखांचं माफ होणार आहे। सरकारच्या माध्यमातून GR मध्ये ही माहिती आता देण्यात आलेली आहे। राज्य शासनाने स्वतः सांगितलंय, सध्याची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यांना दिलासा देण्यासाठी कर्जाची वसुली तात्काळ थांबवण्यात आली आहे। पण शेतकरी मित्रांनो, इथेच एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। राज्य सरकारने एकीकडे कर्ज वसुली थांबवली आहे तर दुसरीकडे पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची संधी तुम्हाला दिली आहे। नेमका प्रश्न हा आहे की आम्ही कर्जमाफीची वाट पाहत आहोत, वसुली नाही म्हणून थांबवायचं की आता पुनर्गठन करून घ्यायचं? पुनर्गठन केल्यास कर्जमाफ होईल की नाही? नेमकं कोणाची कर्ज वसुली आता या ठिकाणी सरकार थांबवणार आहे? तर तुम्ही जर या ठिकाणी कन्फ्यूज मध्ये असाल तर लक्षात ठेवा, या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगितले आहे। फक्त तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता GR मध्ये सांगितले की पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी सरकार आता करणार आहे। पण याच्यात एक अतिशय महत्त्वाची अट सरकारने सांगितल्या, जर तुम्ही ती अट पूर्ण नाही केली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ रद्द होऊ शकतो। मग ती अट कोणती आहे? ती अट मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढील भागामध्ये सांगतो। तुम्ही पात्र आहात की नाही हे लगेच तुम्ही आता चेक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, ही कर्ज वसुली स्थगित कोणत्या शेतकऱ्यांची केली आहे हे आधी या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे। बघा, ज्या ज्या भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी आता यावेळी झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी म्हणून पंचनामे ज्यांच्या शेतीचे झालेले आहेत, ज्यांना अनुदान वाटप झालेले आहे किंवा आता होऊ लागले,
त्या शेतकऱ्यांसाठी ही वसुली स्थगितीची संधी मिळत आहे. ज्या भागात अतिवृष्टी नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये 33% जास्त पिकांचे नुकसान झालेले नसेल असे शेतकरी तात्काळ स्थगितीमध्ये आता येऊ शकणार नाहीत. लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळते, रब्बीचे अनुदान मिळते, अशा सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज मागायला आता बँका येणार नाही आहेत. मग ते कर्ज सहकारी बँकांचे असो किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे. इथेच तुम्हाला आता या ठिकाणी आठवत असेल, जुन्या आठवणी तुम्हाला करून द्यायच्या आहेत असं सरकारने म्हणलंय. परंतु बऱ्याच वेळा सोशल मीडियावर अफवा जोरदार पसरू लागलेत की सरकारने काय नियम बदललेत, त्यामुळे शेतकरी नाराज झाले, आंदोलनं झाली, मोर्चे निघाले. पण यावेळी शासनाने अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकले की सगळे नियम राज्य शासनाला दुष्काळी सदृश्य परिस्थिती किंवा अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीमध्ये बंधनकारक या ठिकाणी केले आहेत. पीक कर्जाची वसुली थांबवणे किंवा पिकांचे पुनर्गठन करणे हे नियम त्यांनी आता करावेच लागतात. आता मुख्य प्रश्न शेतकऱ्यांनी असा केलाय, ती म्हणजे पुनर्गठन करायचं का, की एक वर्षभर पीक कर्ज भरायचं नाही आणि कर्जमाफीची वाट पाहायची का? बघा, यापूर्वी तर सरकारने स्पष्टपणे सांगितले 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार. म्हणजे कधी? 30 जून 2026ला. 5-6 महिने अजून बाकी आहेत. मग नेमकं तुम्हाला काय करायचं आहे? हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर पुनर्गठनाची संधी घेतली तर पुनर्गठन केल्यानंतर तुमचे पीक या ठिकाणी कर्ज अजिबात माफ होत नसते. शेतकरी मित्रांनो, पुनर्गठन केल्यानंतर काय होते? तुमचे अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे शॉर्ट टर्म लोन हे दीर्घ मुदतीत जाते. आता तुम्ही तर चालू शेतकरी म्हणून गणले जाता आणि चालू शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यावर्षी करतील असं सध्या तरी या ठिकाणी वाटत नाही. या GR मध्ये शासनाने अप्रत्यक्षपणे गरीब शेतकरी आणि मोठे धनदांडगे शेतकरी यांच्यामधला फरक आता स्पष्ट करायला सुरुवात केली. कोणता शेतकरी गट या ठिकाणी पुनर्गठनाच्या योजनेचा लाभ घेईल आणि त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहील, पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. शासनाची यामागची आता स्पष्ट चालू आहे की नेमकं आता तुम्हाला त्यापासून सावध कसं राहायचं आहे. राज्य शासनाने हे नियम नेमकं का लावलेत यामागची एक मोठी गोष्ट समजून घ्या. राज्य शासनाकडून सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी अजिबात या ठिकाणी होणार नाही आहे. GR मध्ये स्पष्टपणे म्हणले नसले तरी पूर्वीच्या अनुभवानुसार त्या ठिकाणी मोठमोठ्याले लोक, गाड्या, बंगलेवाले, टॅक्स भरणारे लोक, पगारदारी लोक या अशा लोकांची कर्जमाफी याच्यामध्ये होणार नाही आहे. त्यामुळे जे शेतकरी टॅक्स भरतात, मोठे शेतकरी आहेत, पैसेवाले आहेत, मोठे त्या ठिकाणी आता प्लॉटधारक आहेत, अशा धनदांडग्या शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ होणार नाही आहे. याच मोठ्या शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन करण्याची संधी आहे. कारण ज्यांची कर्ज माफ होणार नाही आहे त्यांना 1 वर्षासाठी कर्ज वसुली स्थगितीचा लाभ घेता येऊ शकतो आणि आपले कर्ज पुनर्गठन करून नियमित लाभ घेता येतो. हा लाभ ते घेऊ शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की गरीब, अल्पभूधारक आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांचीच पीक कर्जाची यावेळी माफी आता सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. तुम्हाला जर खरंच कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या पुनर्गठनाच्या भानगडीत पडू नका शेतकरी बांधवांनो. आता सामान्य आणि गरीब शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे हे अगदी तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी ऐकायचं आहे. आपण जे सर्वसामान्य गरीब शेतकरी आहोत, ज्यांना कर्जमाफीची खरी आता गरज आहे, त्यांनी पुनर्गठनाचा विचारही अजिबात करू नये. तुमचे पीक कर्ज सध्याला जे चालू आहे तर ते पुनर्गठन करू नका. जर तुम्ही पुनर्गठन केले तर 30 जूनच्या आत म्हणजे शासनाच्या घोषणेनुसार तुमचे कर्ज थकीतमध्ये जाईल आणि थकीतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माफीचा लाभ मिळण्याची सर्वात जास्त शक्यता कमी आहे. लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे, जे शेतकरी गरीब शेतकरी आहेत, त्यांना उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नाही, अशा शेतकऱ्यांनी पुनर्गठनाच्या भानगडीत न पडता चालू कर्ज थकीत होण्याची वाट पाहावी. राज्य सरकारने कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्याची तारीखही आता अप्रत्यक्षपणे जाहीर केल्या. मार्च एप्रिलपर्यंत याद्या तयार होतील. पण या याद्यामध्ये तुमचं नाव असेल की नाही, कसे ओळखायचे? एक गुपित माहिती जी आहे तर ती सरकारच्या माध्यमातून सूत्रामार्फत सांगण्यात आल्या, ती तुम्हाला आता कळणार आहे. पुढे बघा, तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे की नाही, कर्जमाफीचे निकष तपासणी राज्य शासनाकडून मोठ्या शेतकऱ्यांबाबत चौकशी सध्याला चालू आहे. ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत, नोकरी, पगार, टॅक्स भरणे, मोठी जमीन, प्लॉट, गाड्या या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत. जे शेतकरी या निकषामध्ये बसतील ते कर्जमाफीमध्ये येऊ शकणार नाहीत.
आता ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे, जे केवळ शेतीवर अवलंबून आहेत, जे टॅक्स भरत नाहीत, त्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची वेळ सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे मार्च एप्रिलपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 30 जून 2026च्या आत कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केवळ 30 जून 2026 पर्यंत वाट पाहायची आहे. राज्य सरकारकडून योग्य तो निर्णय लवकरच जाहीर होऊन कर्जमाफीचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना नक्कीच होईल. पुनर्गठन करायचे, त्यामुळे तुमच्यामुळे नुकसान होते हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. जर तुमचे कर्ज थकीत असेल किंवा तुम्ही जे पुनर्गठन करून घेतले असेल तर ते कर्ज पुन्हा चालू होईल आणि एकदा कर्ज चालू झालं की तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी म्हणून गणले जाता. नियमित कर्ज भरणारे शेतकरी आता या कर्जमाफीचा मूळ निकषातून वगळले जाणार आहेत किंवा त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळते. आता जी रक्कम कर्जमाफीच्या तुलनेत खूप कमी या ठिकाणी असते, यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे त्यांनी पुनर्गठन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे. तुम्ही कर्जमाफीच्या यादीत येणार नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, आता या GR मधील 3 मुख्य आनंदाचे बिंदू जे आहेत तर ते तुम्हाला सरकारने सांगितलेत की 1 कर्ज वसुली थांबली, 2 पुनर्गठन करण्याची संधी मिळाली, 3 सर्वात महत्त्वाचे थकीत, पुनर्गठित तसेच नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना या लाभासाठी पात्र ठरवले जाणार आहे. तरीही माझा अंतिम सल्ला तोच राहील, जर तुम्ही गरीब अल्पभूधारक शेतकरी असाल आणि तुम्हाला पूर्ण कर्जमाफीची अपेक्षा असेल तर तुम्ही पुनर्गठन करण्याच्या भानगडीत न पडता 30 जून 2026 पर्यंत वाट पहा. तुम्हाला थकीत कर्जमाफीचा मोठा लाभ मिळू शकतो. जर तुम्हाला खात्री आहे तुम्ही मोठे शेतकरी नाही आहे आणि तुम्ही या ठिकाणी गरीब शेतकरी आहे तर नक्कीच तुम्हाला कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.